मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दोन दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय। मुंबई बरोबरच इतरही राज्यांमध्ये आज ठाकरे सेनेचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। माझं कुंकू माझा देश या अभियानाअंतर्गत भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथे कशा प्रकारे हा मोर्चा काढला जातोय? अगदी आपण पाहतोय की आज भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच आहे आणि त्याच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झालेला आहे। मी आता कांजूरमार्गला आहे आणि पाहतोय का त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहे आणि हातामध्ये सिंदूर घेऊन जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केलेली पाहायला मिळते। माझं कुंकू माझा देश असे बॅनर आणि काळे झेंडे हातात घेऊन राज्य सरकारचा केंद्र सरकारचा निषेध करताना पाहायला मिळतात। काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमकं सांगायचं आहे, काय आंदोलन आहे नेमकं। हॅलो, तर पाहतोय आपण की महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि आक्रमक होत असताना आपण पाहतोय की केंद्र सरकारचा जो आहे तो निषेध करताना पाहायला मिळतात। काय नेमकं म्हणायचं आहे? सिंदूर तुम्ही घेऊन आलेला आहात। सिंदूर ऑपरेशन मोठ्या दिमाखीने केलं आणि आज ज्या लोकांसाठी झालं सिंदूर ऑपरेशन त्यांच्या जखमा अजून ओल्या आहेत, त्या सुकल्या पण नाहीत, त्यांचं दुःख अजून ते लोक विसरली नाहीत। आणि तेवढ्यात पैशासाठी फक्त केंद्र सरकार आणि अमित शहाचा मुलगा हे सगळं पाकिस्तान क्रिकेट टीम खेळण्यासाठी आणत आहे। हे सगळा पैशासाठी व्यवहार चाललाय। मग नक्की भाजपचं हे दुटप्पी धोरण कशासाठी? तुम्ही इथे लोकांना हिंदुत्वाचा पुळका आणून दाखवता की आम्ही हिंदुत्ववादी आहोत। मग आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही काही करू शकतो। मग आज तुमचं हे धोरण कुठे चाललंय? आज बाळासाहेबांच्या वेळेला शोएब अख्तर सुद्धा बाळासाहेबांना पाकिस्तानची टीम खेळू द्या म्हणून विनंती करायला मातोश्रीवर गेले असताना सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं माझ्या देशाला जोपर्यंत त्रास देणार पाकिस्तान तोपर्यंत मी पाकिस्तानची टीम खेळायला देणार नाही। मग आज बाळासाहेबांचा वारसा उद्धव साहेब आदित्य साहेब चालवतायत। मग यात आणि तरी सुद्धा नेहमी वारंवार भाजपवाले प्रत्येक नक्कीच राजू, त्यामुळे ही दृश्य आम्ही पाहतोय। कांजूरमार्गमध्ये देखील महिला या मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेल्या आहेत, त्यांचा मोर्चा सध्या सुरू आहे।